देवळाली प्रवरा सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 9 मध्ये. प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत बाप्पूसाहेब मुसमाडे तसेच वैशालीताई किशोर कोबर्णे. आपण त्यांना विचारणार आहोत की ताई, आपण प्रचाराची जी सुरुवात केलेली आहे, आपण लोकांपर्यंत पोहोचत आहात, तर आपल्याला लोकांचा कसा प्रतिसाद आहे? चांगला आहे, पण त्याच्यात लोकांना बदल पाहिजे. बदल घडण्याचा अडचणी आहे, अडचणी सॉल्व्ह करायच्या आहे आणि परिवर्तन घडवायचं आहे आम्हाला पण. त्याचबरोबर दुसरे उमेदवार आहेत बाप्पूसाहेब मुसमाडे. सुसंस्कृत उमेदवार म्हणून त्यांना पंचकृषीत बघितलं जातं. सर, मी तुम्हाला प्रश्न असा विचारतो की कारखाना कॉलनी तसेच अंबिका नगर व इतर जे तुमच्या प्रभागातील विभाग आहेत, यासाठी आपण काय काम करणार आहात? स्वच्छतेची अडचण आहे कॉलनीमध्ये. स्वच्छतेवर जास्त भर देणार. त्याच्यानंतर लाईटीची अडचण आहे, लाईटीवर बी भर देणार. पाणी येत नाही, पाण्यावर बी भर द्या. पाणी बी आले पाहिजे, रोज 2 तास 1.5 तास पाणी आले पाहिजे, याच्याकडे लक्ष देणार. आणि जी काही छोट्या मोठ्या समस्या आहे रोडच्या, याच्या रोडमध्ये कचऱ्याचे ढिगाल लागलेले, जे झाडं आलेले रोडमध्ये काट्याचे कुठे, ते स्वच्छतेकडे लक्ष देणार. झाडे झुडे कापून रस्ता व्यवस्थित करून देणार कॉलनीत. आणि अंबिका नगर मध्ये बी छोट्या छोट्या अडचणी त्या बी सॉल्व्ह करणार. धन्यवाद भाऊ. त्याचबरोबर आपल्या बरोबर आहेत महिला आघाडीच्या लतिकाताई गोपाळे. मी लतिकाताई गोपाळे यांना विचारत आहे की आपण मतदारांना काय आव्हान करत आहात? मी मतदारांना एवढंच आवाहन करेन शिंदे साहेबांच्या वतीनं, की बंधू भगिनींनो, आजपर्यंत आपण ज्यांना ज्यांना संधी दिली, त्या संधीचं सोनं झालं की आणखी काही झालं, हे सर्व तुम्हाला ज्ञात आहे आणि सर्वांना माहिती आहे. तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी सर्व गोष्टी दिसत आहेत. परंतु एवढ्या वेळेला मतदार बंधू भगिनींना मी एवढीच विनंती आणि आवाहन करेल की एवढ्या वेळेला शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कायापालट करा आणि निश्चितच विकास घडवा. आणि विकास हे सर्व काही जी परिस्थिती, वाईट परिस्थिती पालिकेच्या परिसरामध्ये आहे, निश्चितच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितच कायापालट करू आणि परिसराचा विकास करू, सुजलाम सुफलाम करू आणि सर्वत्र स्वच्छता आणि स्वच्छताच घडवून आणू. एवढंच मी पुन्हा एकदा विश्वास देते आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आपणा पुढील वाटचालीस लोकनायक तर्फे हार्दिक शुभेच्छा. लोकनायक न्यूज तर्फे मी सागर पाळंदे व पत्रकार आशिष संसारे. धन्यवाद.